आज आपण कुळथाची भाकरी म्हणा किंवा कुळथाचे थाळीपीठ म्हणा याची रेसिपी बघणार आहोत। तर ही एक आजीबाईच्या बटव्यातील रेसिपी आहे। तर कुळीथ हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करते, त्यामुळे आपले रक्त शुद्ध होते। तर बघूया रेसिपी। तर कुळथाचे थाळीपीठ बनवण्यासाठी मिक्सर मधून मी 4-5 मिरच्या, लसूण आणि जिरे यांचं वाटण काढून घ्यायचं आहे। तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे, कारण कुळथाचे पीठ हे कलरने काळसर असते, भाकरीला चांगला कलर यावा यासाठी हळद टाकलेली आहे लगेच। कुळथाचे थाळीपीठ बनवण्यासाठी ताटामध्ये 1/2 वाटी कुळथाचे पीठ घेतलेले आहे। तर त्यातील 2 छोटे चम्मच पीठ बाजूला काढून ठेवलेले आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण रेसिपीसाठी 1 पूर्ण वाटी पीठ लागणार आहे। तर त्या 2 चम्मच पीठाचा वापर आपण नंतर करूया। ताटामध्ये जे 1/2 वाटी पीठ घेतलेले होते तर त्याचं आपण गोळा करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी चॉपर मधून कांदा 1 छोटा आणि थोडीशी कोशिंबीर चॉप करून घेतलेले होते। तर थोडेसे जाडसर असे ठेवलेले आहे, खूप बारीक पण नाही चॉप केलेले, तर ते घातलेले आहे। त्यानंतर मिक्सर मधून मिरची, लसूण, जिरा आणि हळद यांचं जे वाटण काढलेलं होतं ते टाकलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठासोबत। मिक्सरच्या भांड्याला खूपसा मसाला चिटकलेला होता, म्हणून मी त्यातच पाणी घेतलेले आहे। तर त्यात पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे। अंदाजे अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे। तर गरजेप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे, थोडे थोडे पाणी टाकून। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे मध्यम पीठ मळून घ्यायचे आहे। कुळथाचे थाळीपीठ थापण्यासाठी खूप सोपे असते, पण पीठ मळण्यासाठी थोडेसे अवघड जाते। तर एकदम अर्धा अशा कप पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळवून घेतलेले आहे। तर खूप पीठ हाताला आणि भांड्याला चिटकलेले दिसते। जे 2 चमचे पीठ काढून ठेवलेलं होतं तर त्याचा वापर करून मी शक्य होईल तेवढं चिटकलेलं पीठ काढून घेतलेलं आहे। एकदम क्लीन असं ताट पण नाही होणार आपलं, कारण पीठ हे खूपच चिकट असतं। पीठ मळून झाल्यानंतर लगेच मी थाळीपीठ थापण्यासाठी घेतलेले आहे। तर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, ओला करून पूर्णपणे पिळून घेतलेला आहे। तो पोळपाटावर ठेवल्यानंतर त्यावर एक पिठाचा गोळा करून ठेवलेला आहे आणि पाणी लावत लावत आपल्याला कुळथाचे थाळीपीठ थापून घ्यायचे आहे। तर कोणत्याही प्रकारचे पीठ टाकायचे नाही, फक्त तर थाळीपीठ थापताना हाताला थोडेसे पाणी लावून दाबत दाबत हाताने आपल्याला थाळीपीठ थापवायचे आहे। एकसारखे पातळ असे थाळीपीठ थापून घ्यायचे आहे। तर हाताला पाणी लावल्यामुळे ते हाताला अजिबात चिटकत नाही आणि खाली आपला रुमाल पण ओला असतो, एकदम सहजपणे थाळीपीठ थापता येते। थाळीपीठ थापून झाल्यानंतर बोटाच्या मदतीने त्याला 5 छिद्र केलेले आहेत आणि त्यानंतर ते थाळीपीठ रुमाल उचलून रुमालासहित तव्यावर टाकायचे आहे। तर एकदम सहजपणे थाळीपीठ रुमाला सोडून देते आणि त्यानंतर थोडेसे तूप घालत घालत थाळीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ पण देऊन घेतलेली आहे, त्यामुळे ते कच्चे राहणार नाही आतमध्ये। तूप टाकत टाकत आलटून पालटून थाळीपीठ व्यवस्थित भाजून घेतले। तर शक्य होईल तेवढं कमी तूप टाकण्याचा प्रयत्न केलाय। कुळीथ हे व्हिटॅमिन आणि मिनरल्सने रिच असतात, त्यामुळे आरोग्यवर्धक म्हणून त्याचा उपयोग होतो। आपल्या आहारामध्ये कुळथाचा वापर नक्की केला पाहिजे। ज्यांच्या शरीरामध्ये आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांनी कुळथाचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा, त्यांना नक्कीच फायदा भेटेल। कुळथाची ही भाकरी एकदम कडक अशी क्रंची क्रंची बनते, त्यामुळे ही गरमागरमच खायला चांगली लागते। तर इथे तयार झाली आपली कुळथाची भाकरी किंवा थाळीपीठ।